नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे. महाराष्ट्र शासनामार्फत अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, ते म्हणजे महा ई सेवा केंद्राबाबत. तर प्रत्येक खेड्यामध्ये आता महा ई सेवा केंद्र हे लागू होणार आहेत आणि प्रत्येक नागरिकांसाठी आता घरपोच सेवा मिळणार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये सविस्तर अशी माहिती देण्यात आलेली आहे, आपण ते सविस्तर पाहूया. तर आपली सरकार सेवा केंद्राची संख्या हे दुप्पट करणे, सेवा केंद्रावरून देण्यात येणाऱ्या सेवांच्या दरात सुधारणा करणे व घरपोच सेवा देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने सामान्य प्रशासन विभागामार्फत 27 मार्च 2025 रोजी असा शासनाने निर्गमित केलेला हा GR आहे. मित्रांनो, तर याच्यामध्ये पहा, महाराष्ट्र राज्याचे झपाट्याने डिजिटायझेशन होणे ही काळाची गरज आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा लाभ मिळवण्यासाठी लागणारा श्रमनिधी व वेळ यांचा अपव्यय टाळता यावा व त्यांना माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध मुदतीत विविध विभागांच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्यामध्ये आपली सरकार सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. सेवा उपलब्ध होण्यामध्ये जरा विलंब होत आहे, त्याच्यामुळे आता खेडेगावामध्ये देखील प्रत्येकामध्ये 2 असे महा ई सेवा केंद्र स्थापन करण्याबाबत अशी मंजुरी दिलेली आहे. त्याचप्रमाणे आपली सरकार सेवा केंद्रावरून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांचे दर हे शासनाने देखील येथे ठरवलेले आहे. याच्या दिवसेंदिवस महागाईमध्ये झालेली वाढ आणि MHAIT आणि आपले सरकार सेवा केंद्र चालक यांच्याकडून सेवांचे दर वाढवण्याबाबत करण्यात आलेली विनंती देखील विचारात घेऊन शासनाने या दरामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा केलेली आहे. याच्यामध्ये पहा, प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये आता 2 आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. मात्र 5000पेक्षा जर जास्त लोकसंख्या असेल 2011च्या जनगणनेनुसार अशा ग्रामपंचायतीमध्ये किमान 4 केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. शहरी भागासाठी आपले सरकार सेवा केंद्रासाठी खालील निकष हे आराखड्यामध्ये सांगितलेले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्र असेल तर 25,000 लोकसंख्येसाठी 2 केंद्र असणार आहेत. इतर महानगरपालिका व नगर परिषद 10,000 लोकसंख्येसाठी हे 2 केंद्र असणार आहेत. प्रत्येक नगरपंचायत क्षेत्रात किमान 2 आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. मात्र 5000पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नगरपंचायतीत किमान 4 केंद्रे तरी स्थापन करण्यात येणार आहेत. शहरी भागात स्थापन करावयाच्या आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत इत्यादी यांच्या प्रत्येक झोन, वार्ड असेल प्रशासकीयमध्ये शक्यतो समप्रमाणात विभाग करण्यात येणार आहेत. सदर कार्यवाही हे करावयाची जी आहे ते अध्यक्ष असेल, जिल्हा सेतू समिती, जिल्हा ई सेवा गव्हर्नर्स सोसायटी असेल तथा जिल्हा अधिकारी यांच्यामार्फत हे शासन निर्णयाच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आतमध्ये हे करण्यात येणार आहेत. मित्रांनो, तर या सेवांच्या दरामध्ये बदल करण्यात देखील आलेले आहेत, ते या चार्टमधून आपण समजून घेणार आहोत. आपली सरकार सेवा केंद्रावरून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांच्या सध्याच्या सेवा दरामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आलेली आहे. सेवा शुल्क अर्जाची फी असणार आहे 50 रुपये. तर याच्यामध्ये बघा, 50 रुपये फी असलेली याच्यामध्ये राज्य सेतू केंद्राचा वाटा असणार आहे, याच्यामध्ये 2.5 रुपये. MHAITचा वाटा असणार आहे त्यांना 10 रुपये आणि जिल्हा सेतू सोसायटीचा वाटा असणार आहे 5 रुपये. म्हणजे 50 रुपयामधून 2.5 रुपये, 10 रुपये आणि 5 रुपये इतके सगळे पैसे जाऊन जे आपले सरकार सेवा केंद्र चालकाचा वाटा असणार आहे 32, त्यांना 35% येथे फायदा भेटणार आहे. तर आपली सरकार सेवा केंद्र चालकाद्वारे नागरिकांना घरपोच वितरण देखील येथे भेटणार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये बघा, या वाढीमध्ये काय काय करण्यात आलेले आहे. आपले सरकार सेवा केंद्राअंतर्गत नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार आपले सरकार पोर्टलवर प्रत्येक घरपोच सेवांसाठी 100 रुपये हे कर आकारण्यात येणार आहेत. तर सदर शुल्क आपले सरकार सेवा केंद्र चालकामार्फत नागरिकांकडून गोळा करण्यात येईल. 100 रुपये दरामधील हे हिस्सेदारी पुढील प्रमाणे असणार आहे, ते आपण या चार्टमध्ये पाहणार आहोत. MHAITचा सेवा दर याच्यामध्ये असणार आहे 20% वाटा, ते MHAITच्या यांना जाणार आहे. त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र चालकासाठी सेवा हे 80% त्यांना असणार आहे. मित्रांनो, हे घरपोच भेटीसाठी असणार आहे. वरील दरा व्यतिरिक्त प्रत्येक अर्ज फी ही 50 रुपये असणार आहे. याप्रमाणे अर्जदाराकडून सेवा शुल्क घेण्यात येणार आहे. अशाप्रमाणे तुम्हाला 150 रुपये आता सेवा शुल्क लागणार आहेत. आणि कोणतीही तुम्हाला जर सेवा सुविधा पाहिजे असेल तर तुम्हाला आता हे महा ई सेवा मार्फत घरपोच मिळणार आहे. मित्रांनो, तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. आता प्रत्येक नागरिकांना याची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. नागरिकांना याच्यामध्ये आता धावपळ होणार नाही कोणत्याही कागदपत्र काढण्याकरिता. तर असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. मित्रांनो, इतरही तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र.